नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला बघा बालुशाहीचा छान असं व्हिडिओ दाखवणार आहे. आणि हे बघा पूर्ण पाक मोडलेली बालुशाही आज आपण बनवणार आहे. तर आपल्याला 2 वाटी मैदा घ्यायचा आहे बालुशाही बनवण्यासाठी. हे बघा मी थोड्याशाच क्वांटिटीमध्ये बनवत आहे, त्याच्यामुळे मी 2च वाटी आणि 1-2 चिमूट मीठ घेतली. जास्त मीठ घ्यायचं नाही. आणि 1 चम्मच मी बेकिंग सोडा घेतलेला आहे बघा. आणि बेकिंग सोड्याने छानपैकी त्याला असे लेयर्स तयार होते सोडा टाकला तर. आणि अर्धी वाटी वॉर्म टेम्परेचरवरती घेतलेलं ऑइल आहे. आणि हे ऑइल आपल्याला छानपैकी मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा मी हलक्या हाताने तेल त्याच्यामध्ये मळून घेत आहे. तुम्ही पण असं हलक्या हाताने करायचं. बालुशाहीचा जेव्हा आपण उंडा भिजवतो, डो भिजवतो, तेव्हा काही करायचं हलक्या हातानेच भिजवायचं. खूप असं जाड हे करून घ्यायचं नाही, असं दाबून घ्यायचं नाही. जसं आपण पोळ्यांची कणिक भिजवतो तसं नाही करायचं, हलक्या हाताने भिजवायचं. हे बघा आणि असा गोळा तयार व्हायला लागला ना पिठाचा मैद्याचा, की समजून जायचं की आपला डो छानपैकी बनलेला आहे. आणि मी आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालते. दह्यामुळे काय होतं ना, आपली बालुशाही छान फुगते आणि चव पण खूप छान येते दही घातलं तर. आणि हे बघा आपण हलक्या हाताने डो भिजवून घेतलेला आहे, उंडा भिजवून घेतलेला आहे. आणि आता या उंड्याला काय करायचं, 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण त्याच्यासाठी चाचणी बनवायसाठी घेऊ. हे बघा मी 2च वाटी मैदा घेतला आणि 2च वाटी याच वाटीने साखर घेतली. आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मी आता पाणी ॲड करणार आहे. हे बघा 1 वाटी पाणी घालायचं, म्हणजे आपले परफेक्ट मेजरमेंट होईल याच्यामध्ये. तुमची बालुशाही अजिबात हे होणार नाही. तुम्ही मला सांगाल असं बनवा आणि सांगा मला की ताई कशी झाली बालुशाही. हे मला पण कळालं पाहिजे की मी माझ्या रेसिपी टाकते तर तुम्हाला पण आवडली की नाही. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं लाईक आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, म्हणजे आम्हाला पण नंतरचे व्हिडिओ टाकायला खूप इंटरेस्ट येतो. हे बघा आता मी चाचणी चेक करून बघते की आपली 1 तारी चाचणी झाली आहे की नाही. आणि बालुशाहीसाठी 1च ताराची चाचणी घ्यायची. आणि 1 तारी चाचणीमुळे काय होतं, असे बालुशाहीला जसं पाहिजे तसं स्ट्रक्चर मिळायला लागतं. हे बघा मी चेक करते, येते नाही 1 तार तयार होते बघा. हे बघा छान अशी 1 तार यायला लागली. आता आपल्या इकडं उंडा पण छानपैकी मोडलेला आहे. हे बघा बालुशाहीसाठी परफेक्ट 15 मिनटं झालेले आहे. आणि आपण छान याच्या बालुशाही तयार करून घेऊ. मस्त गोल राऊंडमध्ये असे शेप घ्यायचे, त्याच्यामध्ये गोल एक छिद्र करायचं. छिद्र केलं ना की दोन्ही साईडनी पण मस्त त्याच्यामध्ये पाक मोडला जातो. हे बघा काहीच अवघड नाही, खूप सोप्या पद्धतीने हातावर गोल बनवायचे असे छान. हे बघा आपण उंडा थोडा सैल घेतल्यामुळं असेच शेप येणार. आणि तुम्ही जर असं घट्टसर उंडा केला तर गोल येईल, पण त्याच्यामध्ये पाक मोडला जाणार नाही. आपण तेल पण ठेवलेलं आहे आता कढईमध्ये. आणि छान असं तेल तापायचं. खूप गरम तेलामध्ये नाही सोडायचं, थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर असेल तेव्हाच त्याच्यामध्ये. कारण खूप गरम याच्यावर जर टाकलं तर ते आपले थोडे जास्त लवकर कलर यायला लागेल आणि आतून भाजणार नाही व्यवस्थित. हे बघा मी थोडंसं नॉर्मल याच्यावरतीच ठेवलेलं आहे. तर हळूहळू त्याला येत आहे कलर. आणि असं छान त्याला असं ऑरेंज कलर आला ना तर मग काढून घ्यायचं लगेच. ऑरेंज कलर आले की समजायचं आपलं बालुशाहीचं परफेक्ट तयार झाले. हे बघा ऑरेंज कलर आला. आता ही जर पाकामध्ये टाकली ना तर मग बरोबर पाक सोसायला. एक तर बालुशाही थोडीशी नॉर्मल गरम असतानाच पाकामध्ये सोडा, नाहीतर थोडंसं पाक गरम असताना. एक कोणी तरी थोडंसं नॉर्मल गरम असेल तेव्हा त्याच्यामध्ये छान पाक मोड. हे बघा किती छान पाक मोडलेला आहे. बघा किती छान. मी तुम्हाला दाखवते किती रसरशीत बालुशाही. 10 मिनटातच त्याच्यामध्ये पाक मोडले बघा, खूप छान.